तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. कंधाने वर्धर मार्ग पुन्हा पाण्याखाली. पुलाअभावी नागरिकांचा जीव धोक्यात. पाऊस पडला की कंधाने वर्धर रस्ता बंद आणि नागरिकांचे हाल सुरू होतात. ही परिस्थिती यंदाची नाही आहे, तर अनेक वर्षापासूनची आहे. गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आराम नदीसह परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. पांझर तलावातील पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यावर पाणी साचतंय. यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. रस्ता बंद झाल्याने वस्तीवरील नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना 3 ते 4 किलोमीटरचा फेरा मारून प्रवास करावा लागतोय. एका पुलाअभावी संपूर्ण परिसराची जीवनवाहिनीच ठप्प झाल्याचं चित्र समोर आलंय. या ठिकाणी पूल उभारण्याची मागणी नागरिकांनी अनेक वर्षापासून केली आहे. आश्वासनांची खैरात होते आणि निवडणूक संपताच हा प्रश्न पुन्हा फायलींमध्येच गाडला जातो, अशी संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की दरवर्षी ही परिस्थिती निर्माण होणार असेल तर नागरिकांनी अजून किती वर्षे हाल सोसायचे. एखादी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना जाग येणार आहे का? पांझर तलावाच्या हद्दीत तातडीनं कायमस्वरूपी पूल उभारून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी तीव्र आहे. कारण हा केवळ एका रस्त्याचा प्रश्न नाही आहे, तर हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नाकडे संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी.